नमस्कार सगळ्यांना, मी नीलिमा. तर मैत्रिणींनो, हा जो फोटोमध्ये नेक दिलेला आहे तो मी आधी खूप वेळ स्टिच केलेला आहे. तर तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते. सर्वात आधी हा नेक डिझाईन करूयात आपण. तर मी ड्राफ्टिंग केलेला आहे. या ड्राफ्टिंगची डिटेल व्हिडिओ यूट्यूबवरती टाकणारच आहे 1-2 दिवसात. तर मैत्रिणींनो बघा, बंद गळ्याचं ड्राफ्टिंग आहे. ओके. आणि आपल्याला नेक किती हवा आहे, तर खाली मी पट्टी आपल्याला किती इंचाची बघते, फोटोमध्ये बघा किती इंचाची आहे. त्यांची खूप कमी होती 3 इंचाची, यांची थोडीशी मोठी आहे. ओके. तर मी क्लायंटच्या आवडीनुसार सोडायचं. तर 4 इंचाची पट्टी घेतली. आता याची गळारुंदी जी आहे ती 4.5 इंच आलेली आहे. तर मी वरच्या गळ्याची जे लेंथ घेतलेली आहे ती 2 इंच आहे. ओके. आणि सेमी बोटनेकचा शेप देऊन आपण मार्क केलेला आहे. आता दोरी बांधायला जो बॉक्स आहे ते रुंदीला 1.5 इंच घेतलेला आहे आणि लेंथला जे आहे ते घेतलेलं आहे 2 इंच, म्हणजे 1.5 बाय 2चा बॉक्स केलेला आहे मी. तर लूप ज्या लावलेल्या आहेत, मार्क केलेलं आहे त्या साईड 2 इंच घ्यायची लेंथ आणि रुंदीला 1.5 इंच घ्यायचं. जास्त काही गरज नाही पडत, 1 ते 1.5 इंच आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता, पण हे एवढं छान दिसते. आणि बस शेप देऊन टाकायचा आपण जिथं मार्क केलं आहे खाली आपली किती लेंथ आहे. आता याची शिवण्याची पद्धत कशी आहे ना, मी पहिले ड्राफ्टिंग पेपरवरती ड्राफ्ट करून घेते, नंतर असा कॅनव्हास पेपर काढून घेते. हे खूप सोपं जातं, फिनिशिंग पण खूप छान येते. वरचं पण तसंच केलेलं आहे. इनविजिबल लूप लावू शकतो आपण. इनविजिबल लूप लावताना आपल्याला कॅनव्हास पेपरमध्येच लावायच्या असतात. ते स्टिचिंगचा व्हिडिओ मी नक्कीच टाकणार आहे इन्स्टावरतीच. तर बघा, आणि जेव्हा मी कॅनव्हास घेतला ना तेव्हा बघा मी वरती हा अर्धा इंच सोडलेला आहे, कारण जेव्हाही मी अस्तरवरती कट करते तेव्हा मी शोल्डरला एक्स्ट्रा आपल्याला स्टिचिंगसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घेते, म्हणून कॅनव्हास पेपरला सुद्धा घेतलेला आहे. आणि जस्ट बघा, आपला हा गळा रेडी झालेला आहे असाच, आणि खूप सुंदर येतो. लूप बघा, लूप अशा येतील आपल्या. तर ह्या कशा ना त्याच्या अपोजिट साईडला शिवतांनी दाखवतेच. तर खूप सोप्या पद्धतीने हा नेक ड्रॉ कसा करायचा सांगितलेला आहे. बाय, थँक्स फॉर वॉचिंग.